काय करायचं कसं मी किती छान दिसते ना. परत इथे उघडतो हॅलो गाईस. येते घेऊ येते घेऊ आता घेऊ इथे घेऊ इथे हा दिदीचा येतो. ठीक आहे ना जसं बोल. ठीक आहे आता बोल हात दुखायचा आहे असं बघून बघून. हॅलो गाईस, वेलकम टू अवर व्लॉग. आज जय जेवण बनवणार आहे आणि तो काय बनवणार आहे तो सांगणार आहे. हॅलो गाईज, मी जय मी जय आणि मी जेवण नाही बनवणार. बोल ना काय बनवणार आहेस मला पण सांग. आपण आमचा टाइम तर स्वतःच बघण्यातच घालतो. मी दिसतेच चांगलं. हॅलो गाईज, यार तेल उडलेलं. तू तेलात काय करायला गेलं? पापड काय तर करायला, सोयाबीनची भाजी बनवतो. डाएट, पापड खाताना डाएट. तर गाईज स्वागत आहे आमच्या ब्लॉगमध्ये तुमचं. मी फक्त भांडताना मोठ्या आवाजाने बोलू शकते. तर काही स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. आज जय कुकिंग करणार आहे. काय करणार आहे आज काय पण आधी त्याला हे सांग, आपण 2च ब्लॉग बनवले आतापर्यंत, आता डायरेक्ट 3रा ब्लॉग आहे. थमकाय दाखवली. बोल बोल. तर काहीच आज एवढ्या दिवसानंतर आम्ही एवढ्या दिवसानंतर ब्लॉग बनवत आहे. का त्याचा रिझन सांग. मी परत आली. तू कुठे होती? तर काहीच कुठे होती ते नाही सांगायचं. तू कुमुदिनी इथे नव्हती, आउट ऑफ स्टेशन होती, डोंबिवली स्टेशनच्या बॅक. आता मी नेहमी असे इकडे. तर आता आम्ही ट्राय करू की व्लॉग. मी येण्याच्या खुशीमध्ये जय स्वतः जेवण बनवतोय. तर आजचा कंटेंट आहे ना आपला जय कुकिंग फॉर मी. स्वतःच ठरवणार. झोपेतून दिसतंय, मी झोपून उठलो ना कुमुदिनी. जा ना उठ तोंड धू. उठलो ना, अजून किती उठवते काय. तर ऐक तर आजचा खाली बघा. तर आजचा कंटेंट आहे आपला कुमुदिनी आज आली एवढ्या टाइम नंतर. तर कुमुदिनीसाठी मी कुकिंग करणार आहे. बस मी कुकिंग करणार आहे. काय करणार आहे मलाच नाही ते माहिती. तिला पण माहित नाही ना, मला माहिती आहे. ती एक एक्सपेरिमेंटल डिश आहे. काय बनवते सांगते नाही असं नाही, मी तुला असं गाईड करेन. नाही जे काय पण खायला लावशील ना मला. तर आता आणि आपल्याला शूट्स पण करायचे आहेत ना. तर तर आपल्याला शूट्स पण येतात. आज ते एक शूट करायचं आम्हाला. एक रील. एक नाही दोन रील आहे. काय हिला एक रीलच नाही, एकच माहिती आहे. 2 करायचे, 2. तर सगळे आता मग कमेंट करणार लास्ट रील सारखं तारक मेहता बघते का. आता काय करू, तर मी 24 मला हात दुखतो. नीट ठेवायला. सी. तर आजचा कंटेंट हा आहे की आपल्याला म्हणजे मला हे करायचं आज जय. सो बेसिकली आज जय कुकिंग करणार आहे. काय करणार आहे, काहीतरी डिश त्यांनी ठरवली असेल बट ती रॅन्डम बनणार कारण तो जय बनवणार आहे. सो आता जाऊया जय कसा जेवण बनवतो त्याच्याकडे. माझ्या फ्रेंड्सचे मम्मी ह्याला बोलायचे, एकदा त्याला बघितलेलं आणि ह्याला बोलतात की लाल मुलगा चाललेला. ठेवून यायचं तेव्हा लाल 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 दिसायचा. आता गोरा झाला इकडे बसून बसून. तर काहीच कुमुदिनी मस्त तयार होऊन आली आहे. घेर मस्त आहे ना. मला घेर आवडला. दाखव, करून दाखव. लूज आहे. करून नको तर घेर हे घे. असं घे रे. हा कुठला गिअर आहे? हा 3rd गिअर आहे. नाही उडला नाही, बरोबर ना. अजून किती उडवू? असं गोल गोल एकदम. दोघं हाताने पकडून दाखव, दोघं हाताने. हा घुमर घुमर घुम. याची फ्लॅशलाईट नाही आहे समोर. समोर नसते. जेवण जय जेवणाची तयारी करतोय. तर ह्याच्यात आहे, अरे पाणी सांडेल. बॉइल्ड एग. काय करणार आहेस ते तरी सांग. तर काही मी आज कुमुदिनीसाठी अंडी उकडली आहेत. तिला आता मी सोलणार आणि खायला देणार. दे सोलू. तर काही नाही, थांब. सर्वात आधी आपण अंडी उकडल्यानंतर काय करतो, पहिली गोष्ट काय करतो, पाणी ड्रेन कर. नाही, आता पाणी ड्रेन केल्यानंतर आता हा पूर्ण प्रोसेस चालू असताना शुद्ध मराठीत बोलायचं. मी मराठीतच बोलतो. मी पण. क्या रे हलकू रे.
ती हलकुरी बनवली यार हलकुरे मी तेच बोलत बसून दिवसभर. की चॉप हे करून देऊ, कांदा सोलून देऊ. क्यू रे नाही मराठीमध्ये का रे कुमुदिनी रे कांदा सोलून देते ना. तू कांदा कशाला सोलून देते रे मग टाकू. कुमुदिनी रे तर काय अंडी उकळल्यानंतर ना पहिली गोष्ट करायची ना ती आपण हे करायची असते की अंड्यांना थंड पाण्यामध्ये हे करायचं थोडं कसं यासारखं. ही पोरगी काय खाते टमाटर खाते. तू कर ना. तर काय आपण तोपर्यंत कुमुदिनीला एक काम देऊ. कुमुदिनी काम कर तू अंडी उकडव नाही उकडली तर मी आहे पण तू टमाटर का खाल्ला रे त्यात किडे असतात रे कळत नाही रे. तर काय तिथे ना कुमुदिनी अंडी सोलेपर्यंत मी कांदा हे करतो कापून घेतो. ओके कुमुदिनी रे. मी बिर्याणी खाऊ. तर गाईस आता कांदा कापतो. खाली काय चाललंय एवढ्या गाड्या आल्यात. ओके तर आता आपण बंद करून ठेवूया. तू काय बोलायचंच नाही यार. ती खाते ही पोरगी कदा कदा पदा पदा मला बोलला काय स्वतः काम करणार आहे आणि मला अंडी सोलून देते. अरे जोला बोल मला बोलला मला बोलला आवाज चेक करतो. माझी अंडी सोलून झालेली आहे पण घ्यायचं अजून काम काय आवडत नाहीये. पण चल छोटू लूप मध्ये चल चल आवर बडापट. वाजले किती? जेवणाचा टाइम घरी जेवणाचा टाइम असतो. उठा उठा दिवाळी आली. तुझ्यामुळे कपची पडली. कपची पडण्याची वेळ झाली. तुला कपची देऊ काय कप तुला मी पटापट हे सोडून कांदे सोडतेस. अरे ती सोडली? कपची पडते. सोडली कुठे टाकू नाही. हे कपची? एक कपची टाक माझ्या डोक्यावर. घोसलाच आहे. काय रे हलकुरी हे टाकू कुठे सांग लवकर. काय हलकुरी सांग कुठे टाकू. अंडी सोलून झाली. अंडी सोलून झाली. 3 अंडी सोलली एक मला एक माझ्यासाठी सोलायला ठेवलेलं. अरे तर सोलते मी बट मी तुला विचारला नाही डस्टबिन. हे बघ डस्टबिन. हे बघ डस्टबिन. हे बघ इथे समोर एवढा मोठा डस्टबिन माझ्या डोक्यापेक्षा मोठा डस्टबिन आहे आमच्या किचन मध्ये. तुला ते दिसत नाही. तुझ्या डोक्यापेक्षा मोठा. कोण आहे कोण करतंय आवाज चढून बोलला. रिपोर्ट कर तुला रिपोर्ट. रिपोर्ट इथे माझ्या अकाउंटला रिपोर्ट करा कोणी तर काय काय घाण घाण कमेंट शी हा तुझ्या अकाउंट. गाईस कोण तर ना माझ्या अकाउंट वरती एवढे घाण घाण कमेंट करतात. ठीक आहे कमेंट केले ठीक आहे. माझ्या मित्राच्या याच्यावर पण कमेंट केले पण त्याचे फॉलोअर्स वाढवले 1000 केले. माझे तेवढे तरी केले असते त्याला कमेंट करून गेले. फॉलोअर्स साठी वाढवायचे. तू रिपोर्ट केलंस की नाही फायनली जरा केलं. काय माहिती तू एन्जॉय करत असशील कमेंट्स. माझं काम झालेलं आहे. आता मी केस बनते ती नाही. कोण टमाटे कापून दे ना. कोण बनवणार होतं? बारीक कापून देऊ. हे कट करणार. हे असेच कांदे जे एवढा जाडा जाडा. अरे हे बघ हलकू रे बारीक कापून देऊ. डोकंच नाही रे. बारीक कापू. हो मला नाही टमाट्यांना. बाकीचं कर. का करू राहिली. हे कोकणात आपण कधी बोलतो करून राहिली. काय करू राहिली. नाही 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 अरे मी मला यायची मी विसरलो. तुका समजत नसा असा टमाटा कसा कापासा. तुझ्या सुरीला धारच नसा. आमच्या घरची सुरीच तसा. तुझी सुरी नाही. आमच्या घरचे सुरेच तसा आमच्यासारखा बिना धारेचा. मला तवा करूचा कोणी कोकणी माफ करायचा. आपल्याला तुला आई तू तरी घरचे थांबतील. माझ्या घरच्यांना पण एवढी कोकणी नाही. ते सोड मला सुरी दे ना. याच्याने नाही कापत. सुरी नसा. मोठी सुरी आहे तुझ्याकडे. अरे नसा. मी शोधली तर. अरे नसा जरा धारच नसा. काय नसा धार कसा ही बाई असा. मी गॅस लावासा नसा. आई शपथ धारच नाही. अरे गॅस लावासा का. हा अरे ना. कुमुदिनी तसा नसा. इथे ठेवासा आणि इथे करासा. त्याच्याने नाही येते
ही बिनकामाची असावा. त्याच्याने कसं येणार? तुझा तुझ्या घरी चल निघ पट. काय होतंस? माझं जेवण जातं भुके. तर काय मी आता तव्यामध्ये तेल टाकलंय, पण मी अजून तुम्हाला सॉरी सांगितलं नाही ना. हा, काय बनवतोस? मी नाही सांगणार, मी नाही क्या सांगणार, बनाना? मी नाही सांगणार. अंडी मी वॉश करून घेऊ का? नाही 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 नो 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 छोटी कपची. छोटी कपची असणार. नको नको नको. चला. जिरे मोहरी. तर गाईज आय थिंक सर्वांच्या घरी असा मसाल्याचा डब्बा असेल. त्यातनं आपण आधी घ्यायची थोडीशी मोहरी. मोहरी नाकव मोहरी न थोडे. ओ हिरो थांब. राई पण टाकणार आहेस? तर गाईज बघा त्या दिवशी ना असंच माझ्या हातावर तेल उडलेलं. माझ्या मम्मीला माहित नाही, बघेल तर शिवाय घालेल. बस बस बस. अरे बनवतोस का अशी अंडी विदाउट चॉप टाकणार? अरे चॉप 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 ते नंतर. मग आता काय करतोयस? कांदा. तू मला सांग तरी. जर हातावर उडवून दिलं. टमाटा नको टाकू. हे दिस इज माय डिश. हातावर उडवून दिलं तू जवळ टाकून लावतोय. म्हणून चटके बसतात. प्लीज आपण मला डिस्टर्ब नको करू. प्लीज प्लीज प्लीज. सिविक सेन्सच नाही. मी आल्यापासून ते करतोय. आणि लसूण काय टाकलेस? कांदा टाकायच्या आधी. कापणार मग तुझा कापणार कोण? सर्व काय नुसतं फुगड हवंय का तुला? शिक्षा मिळाली. मुलं ऐक नाही यार. लसूण दे ना कापून प्लीज. नीट बोल, प्रेमाने नीट बोल. किती लसूण द्यायचं? तुम्ही माका लसूण सोलून देत असतात. ते का असं तुला? तर काही कुमुदिनी कोकणची, मी कोल्हापूरचा आहे. पण मला कोकणी भाषा आवडते ते बोलायला. येत नाही, पण कोणी कमेंट मध्ये शिव्या नका घालू. तुला हे किती हवे लसूण? लसूण बघ ना बाळा. बारीक. तर यार मी आता जिरे मोहरी टाकली आणि आता कांदा टाकलाय. कांद्याला थोडं कॅरमलाइज होईपर्यंत हे करायचं. तर आपण त्याला थोडं भाजून घेऊया तोपर्यंत. मराठीत काय बोलतात कॅरमलाइज ना? मराठीत बोलणार आहेस. के वरती स्लॅश कॅरमलाइज. नाही, कॅरमलायझेशनला काय बोलतात मराठीत? सांग ना. कांद्याला छान पैकी खमंग होईपर्यंत भाजून घ्यावे. खमंग. आम्ही सारे खवई. आम्ही सारे खवई. आम्ही सारे खवई. मला सांगते मी काय बनवतोय. मी त्याच्याप्रमाणे तुला मसाले टाकायला अंदाजे किती मी लसूण नाही खमंग काय खमंग वाचायचं. ऍक्टिंग करायला फक्त कांदा आणि जिरा नाहीये. खमंग वाचायचं ना. खमंग. बघितलं काय द्यायची. फक्त जिरा कांदा दॅट्स इट. आणि ह्याचा खमंग वास येतोय. माझ्या हाताची जी प्रेम आहे ते जेवणात वास टेस्ट होतोय तो. अरे काय त्याचा कांदा भाजेपर्यंत आपण त्यात थोडं मीठ आणि हळद टाकू शकतो. अरे ते लसूण टाक. माझे वर्कर ना काही बिनकामाचे स्लो आहेत, पगार नाही देणार. लसूण टाकू. असं मला 10 वेळा तिथलं सांगावं लागतं हे कर. लसूण टाकू. टाकावे टाकावे टाकावे. तो पण आपण हळद पण टाकावे. तर काय आता मी थोडी हळद टाकतोय. आणि काय टाकतो थांबा. हा काय मीठ मीठ मीठ. आधी लसूण टाकायचे असते. लसूण अरे लसूण करत तो. कच्चच राहणार. प्लीज तुम्ही हात नको लावू माझ्या डिशला. बघते मी. काय हे करताना मीठ. ओके मीठ टाका नीट. आजकाल जय जाम म्हणी आहे काय. माझी मेथीवाली ऐकू का सर्वांना? सगळ्यांना माहिती. मेथी ती कॉमन म्हण आहे. कॉमन किती हॅपस. पिंकसॉल्ट वापरता? हो. पिंकसॉल्ट नको वापरू. मिक्स बिग नाहीये. मिक्स पाजा मी करा. हो पाजरे. तुला आमच्या घरच्यानं पाजरा बोलायचं.
आई सेट पांढरा मीठ असतं. थोडं तेल टाकतो. तेल कशाला अरे घालायचं कमी त्यात? झालंय. तेल कमी नाही बरोबर आहे जे जास्त तेल जास्त नाही मी ते नाही म्हणत. आपण हेल्दी खायचं. कांदा अजून भाजायला पाहिजे ना. मी पटकन ते हे करून देते. नाही अरे त्याच्यात नाही सगळी तूच बनव. गॅस कमी ठेवलेला. 1 मिनिट उघडू आहे काही का? मला गुदमरायला होतं. हा तेच करतो तुला तेच हवंय. हा? माझी ती प्रॉपर्टी आहे ना सायकल माझी ती तुला हवी म्हणून नाही करत. असं सारखं आलं असेल तर ते करपणार आहे का? ते थोडं थांब ना. ती कुमुदिनी आहे का? हे बघा हे काय हे लसूण बारीक करून टाकायचा होता. कुठे कॅमेरा लाईनी दिसतायत पण कापणार कोण? तो तुझ्यासारखं आहे. किती पण त्याला कापायचा प्रयत्न करायचा लाईनीवर येत नाही. करपतंय. कांदा कॅरमलाइज होणं म्हणजे करपणं. ही तू हे कर ना अंडी याची कापणं. त्याला मिक्स करते. काय माझ्याकडे सिक्रेट डिश आहे किचन किंग मसाला. खरंच आहे मस्त आहे पण किचन किंग मसाला मस्त उल्लू बनवलाय. पूर्ण मॅगी मसाला आहे. हा काय? मग आपण घरातला मॅगी मसालाही टाकला ना काही कुठल्याही जेवणात टाकू शकता. बस मला एक टेन्शन आहे व्हिडिओ मोठी होऊन ना त्याला मेमरी फुल नको मला परत डिलीट करत बसावं लागेल काय काय गोष्टी. हे बंद कर. नको पण आता स्लो मध्ये बोल. आता काय करायचं? अंडी आपली आणि टमाटे टमाटे तू टमाटे टमाटे नुसतं खातेस टाकणार कोणी देत. जेवण कोणाचं आहे? मीच सांग तुला देणार ना टेस्टी बनणार. कांदा परतला नाही. तर काही आता आपण टमाटे टाकले. टमाटे मी आधी का टाकले कारण टमाटे लवकर शिजतात आणि मध्ये करपतात. त्यासाठी तुम्हाला वेगळ्या लेवलचे नॉलेज लागते जे माझ्याकडेच आहे. ओके टोमॅटो जास्त शिजवला ना तर हे होतं गोड लागतं. मी काय कामवाली पाहिजे. हा दुसराच आहे. गाईज टाइम प्लीज गाईज आता आपलं हे झालंय कांदा टमाटर सर्व भाजलेला आहे. ठीक आहे बहुत ओके बहुत. तर आधी किचन किंग मसाला तुला टेस्ट करते बघ ते मीठ मसाला तुला कसा लागतो. मीठ मसाला पण चेक कर म्हणजे बघ ना का टेस्ट तू तुझ्या घरी पण रेकमेंड करू शकते. बघू अजून हे मॅगी मसाला गरम मसाला. हा मला पनीर मी सगळ्यात शाही पनीर मसालाच टाकतो. हा कळत लागला मला काहीतरी. काय करायचंय? तिखट टाक. गाईज आमच्या घरचा एक मसाला असतो. तुम्हाला मसाल्याची रेसिपी हवी असेल किंवा तुम्हाला मसालाच हवा असेल तर मी करून देईन. फक्त तुम्हाला मला पैसे पाठवायचे असतील. नाही कॉन्टॅक्ट लता कर. माझीच आजी आहे. ठीक होईल. पाणी हे असं आहे शेफ. हा शेफ एकदम इन्स्टिंक्टवर काम करतो. मसाला परतून द्यायचं मग पाणी टाकायचं. मीठ टाकलंस? आहे ना नुसतं स्टाईल मारायला येते मग हे चमचा हलवायला केलं तर काय नाहीये या पोरीने. वाव तवा गॅसच्या आरपार. आता तू केलंयस कॅमेरामध्ये रेकॉर्ड असेल ते माझ्या नावावर बिल नाही पाडायचं. जर चांगलं झालं ना स्मेल बघ. सुगंध आपण मराठीत बोलतोय. आपण मराठीच आहोत. स्मेल काय आहे? कुठलं विद्या मंदिर शाळेचं नाव? क्रांती ज्योती विद्या मंदिर. मला बघायचंय. चांगला होता मूवी. येस गाईस तुम्ही पण बघा मराठी. आपण मराठी आहोत आपल्याला प्राऊड असलं पाहिजे. त्याच्यावर गोरी आहे बघ जरा. तू गोरी मी हाय कोळी झाली माझी. दोनदा करून झाली. गाईस आता मसाला विसाला टाकलाय ना आता आपण आता अंडी याच्यावर सोडू शकतो. आरामशीर टाका नाहीतर तुटेल.
अंडा मसाला का लाईनी केलं तसं येस पण दिस डिश इज इन्स्पायर्ड बाय माय ब्रदर सागर बनसोडे. कारण दादानी केलेली, पण दादानी हे अजून हे काय बोलतात अजून त्याचे काप्स केलेले त्याने. पण ह्याला ना काही अंडा टाकल्यावर ना असं मिक्स हळूहळू करा, का माहितीये का, नाही तर अंडी हे होतात तुटतात. करून देऊ. सो नको शायनिंग. दिस इज इन्स्पायर्ड बाय शेफ जय वेकर फ्रॉम गंजन इन्स्पायर्ड बाय सागर दादा आणि फ्रॉम सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ चंबिवली पूर्व दावडी गाव धावडी गाव. असं वाटतं की ग्रेव्ही जास्त कांदे जास्त झाले. माझं ऐकायचंच नाहीये. मोठा शेफ बनतोय तर यावर ना थोडस हे टाकायचं, मीठ 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 का लावतेस मुद्दाम ना, चिटी नाही करायची. तरी मच्छर कशी चावतात. टेस्ट बघते जरा. आय थिंक मीठ कमी आहे त्याचा. तू आधी मीठ कमी आहे. तिखट कमी. किती आहे? मीठ टाकू मग. मीठचा आणि तिखंडचा काय संबंध? मीठ नी तिखट कमी होतं. लिंबूनी तिखट कमी होतं. लिंबू टाकू जरा. नको. मी तुला सांगितलं का ते बनव, ह्याचा अर्थ हे चपात्या आई. तू बोललेली काय तर बनव, हिने मला बोललेलं मी चपात्या आई. बाहेरून आल्यानंतर नाही बोललो, बाहेरून आल्यानंतर हे तुझ्या हाताचं मला जेवायला पाहिजे. मग मी आता केलंय. मी बरोबर तर मी केव्हा केलंय, तू मुद्दा तर मी केलंय ना. पण मम्मीने काय केलंय केलंय. माझ्या रूमवर आलेली मम्मी आणि असं नॉर्मल हे करत होती. तिला आपल्या ह्याचा अंदाज आहे ना असं करायचं. तिने असं केलं आणि सगळा तिखट पडला आणि मला खायला लावलं मम्मीने ते. मला भीती वाटते. थोडी ग्रेव्ही पाणी तसं तू बनवतोस जेवण नको. एकच चपाती आणि भात पण कोथिंबीर तर काप प्लीज. कोथिंबीर टाकून कोथिंबीर आता पण आत्मनिर्भर बन. कोथिंबीर कापता नाही. काय केलं तिथे? बोला हे बघा, ही फायनल डिश. ते कुठे आहे? चंपल. अरे मी ते ठेवला. या पोराला कोणी केलंय काय माहिती. डोक्याला लागेल. लागलं म्हणून तर जाऊस. तुम्ही केलं आता. कोमलीने एकदा जुडो खेळताना आपटलेले डोक्यावर शाळेत. शी ना यार. तेव्हापासून बिचारीला दुखतं. बारीक कापूर ना. हो गाइस, दिस इज ऑलमोस्ट रेडी. अरे ते काय आहे ना, माझा हात लागलाय ना, ती डिश चांगली म्हणून. थोडासा नाकात मसाला गेला शिंकेल. तेल आली तिथे तिथे नाही, साईडला साईडला साईडला. गॅस बंद करू. मला हा दिसला. दिसतेस तू डान्स गार्निश करायचंय, नंतर मला बोलू शकतो. गार्निश करताना लोकांना दाखव ना. ही उरलेली का मी चपाती सोबत लावून लावून खाणार आहे. आणि बारीक का नाही कापलीस तर काय तुम्हाला मेन हे लिंबू दे दाखवतो. ना, लिंबू दे ना. मला एक आयडिया आली. ऑन ठेव, ऑन ठेव, ऑन ठेव. आता लिंबू कसा देऊ मी तुला? लिंबू नाही घरी. नाही आहे, तू काय बोललास मला? अरे माझे घरचे ना कुठे काय काय ठेवतात मला कळत नाही. तर त्या 5 स्टार हॉटेलच्या फ्रीज मध्ये तेवढी जागा असेल तेवढी इथे नसते. बघ भेटतो का तुला? गॅस तो पण मी तुम्हाला डिश दाखवतो. 1 मिनिट. भारी आहे बाई, भारी आहे, भारी आहे.
मिरच्या हे काय ते तिखट नाही आहेत. हे काय लिंबू पोहे आहेत की बटाटे? कुमुने नाही, तू कोथिंबीर एवढी जाडी चिरली आहे, मला जाडी कोथिंबीर बिलकुल नाही आवडत यार. Guys, तुम्ही सांगा, बघण्यात 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 तू खरं सांग, बघण्यात टेस्टी नाही वाटत कुमुदिनी? खरं बोल, बघण्यात किती मस्त वाटते, पण कोथिंबीर असं वाटतं तू गवतं असतात ना ते ग्राउंड वरची, ती टाकली आहे एवढी जाडी अरे जाडी. मला तर सूर्यने नाही कापता येत. Last time मी कापलेली एक्सक्यूज तेव्हा- एक्सक्यूज ही बाई फक्त एक्सक्यूज देते. चल पटपट चल पटपट. ए छोटू, ए छोटू, ए छोटू जल्दी कर ना. तेवढं आता तर दे. तो एक्सप्रेशन न देता लिंबू खाऊन दाखव. चल तू खा, चल तुला चॅलेंज. पहिले तू इक्वली इक्वली पहिले- अर्धा कर, अर्धा कर, त्याला अर्धा कर, अर्धा कर, अर्धा कर, इक्वली. फ्रंट कॅमेरा कर. चालू एवढं चांगलं झालेलं. गाईज, मी आम्ही एक लिंबू चॅलेंज केलेलं आणि मी कॅमेरा चालू करायला विसरलो. आता हे खाऊन दाखव, त्याची पनिशमेंट घे. चाव 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 चावत नाही, असं जिभेवर ठेवलंयस. आ आम Guys, our main dish is here by chef. त्याला आता तेजात पडला असताना आणि माझी डिश खराब झाली असती, कसं इथे टाकलंय? चुकीला माफी नाही. कोणाच्या? मागे मागेच फिरत तू काय आता कांड करणार, तुझ्या मागे मागूनच कॅमेरा फिरवणार नाही. मी काय नाही करत जात. तर गाईज, टेस्टिंग टाइम. टिंग टिंग टिंग. असं सांगतो, इथे बस, मी इथे बसतो. तू इथे बस, तुझ्याकडे. अरे इथेच बस, इथेच बस, मी इथे बसतो. पाय अशी बसणार, दोन पायाच्या मध्ये. माझं हे बघ ना. हा ठीक आहे, सॉरी. You should. टेस्टिंग टाइम. टिंग टिंग टिंग. खरं 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 रिव्ह्यू, खरं. माईक इथे आणू थोडा, इथे ठेव, इथे ठेव. चांगलं नसेल तर तरी खोटं खोटं बोल ना, ते काय होतं. आवाज किती. मला अंड असं एवढं आवडत नाही. नॉट अंडा पर्सन. मी पण खाऊ, पण खाऊ चांगलं केलंस ग. बे, काऊन बे, आता कोकणवर नाही कुठची भाषा. छान केलंस. तिखट पण बरोबर आहे, आणि लिंबू टाकलाय ना त्याच्यामुळे चांगलं लागतंय. कोणी आयडिया दिली? हो हो, बरोबर बरोबर. लिंबू लिंबू वॉज द मॅजिक इन्ग्रेडियंट. इंग्रजी ए मराठीत बोल. तूच बोलते इंग्लिश. छान झालं. आता खाऊ दे मला, ते बंद कर. स्वतःची खायची वेळ आली तर गप्पा गप्पा खाणार ना, म्हणून बंद कर त्याची. हॅलो. मी टॅन झाली रे, इकडे येऊन एका दिवसात टॅन होते मी. हे बघ, आलेली तेव्हा किती गोरी चिट्टी होती, आता बघ किचन मध्ये घाम. किचनचा प्रश्नच नाहीये. मुंबईला येऊन मी काळी होते. कालच आलीस, कालच आलीस. तर काही बोल. सो दॅट्स इट फॉर द डे. इंग्लिश दॅट्सला काय बोलतात मराठीत? तर आजसाठी एवढंच. आजपुरती एवढंच. तर गाईज, आय होप तुम्हाला आजचा आमचा हा ब्लॉग आवडला असेल. आणि खूप दिवसानंतर ब्लॉग, खूप दिवसाने, महिने ना, काहीतरी एफर्ट्स करतोय. दॅट्स खूप फाईन. खूप महिन्यानंतर व्हिडिओ आली आहे. आणि आम्ही ट्राय करू की एव्हरी संडे की बघ, वर्ड तर नाही देऊ शकत. हा, पण आपण ट्राय करू शकतो. आम्ही ट्राय करू एव्हरी संडे, सॅटर्डे, मतलब जितकं ट्राय पॉसिबल आहे तितकं मॅक्सिमम वे आपण व्हिडिओ बनवू. तर माझं तर म्हणणं आहे ते से येस टू मी फॉर 24 hours. व्हिडिओ करणार असेल तर मी उद्या रेडी आहे. करू ना आपण. अजून खूप काही सगळं चॅलेंज, काम खूप सोडून काय. देईन मी. आता आधीच तू द्यायला सांग की काय व्हिडिओ बनणार वगैरे. तर काही आय होप काय बोलतो? आय एम नॉट ट्रेनर. सो या, दॅट्स इट फॉर द डे. तर भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. आणि काय, भेटत राहू. आणि काय, आणि खेळत जय राहू. येडा आहे. आणि काय, खेळत राहू. आणि जय येडा आहे. तर काही चला भेटूया न्यू ब्लॉग मध्ये. आजसाठी एवढंच.
बाय बाय, टेक केअर.